नमस्कार. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. खरं म्हणलं तर आज ही बातमी वेगळ्या प्रकारची आहे. गद्दार गद्दारच असतात अशा पद्धतीची ही बातमी होणार आहे. एखाद्या माणसाला आपण संकटकाळी अडचणीच्या वेळी आपण मदत करतो, पण अडचण संपली की तो माणूस अडचणीवर मात करणाऱ्या आणि आपल्या उपकारदात्या माणसाला कसा विसरतो हे आपल्याला या बातमीत दाखवून द्यायचं आहे. कित्येक माणसांना उपकारदाते माणसं मदत करतात आणि मदत झाली, त्याची ती वेळ निघून गेली, टळली आणि काही कालांतराने तो माणूस मोठा झाला, आर्थिक बाबतीत सक्षम झाला, की उपकार करणाऱ्या उपकारदात्या गुरुना कसा बेमान होतो हे आपण या बातमीत दाखवणार आहेत. कित्येक माणसं, एखादा माणूस गरीब आहे आणि म्हणून त्याच्या मदतीला धावून जातात. हे का जातात? तर त्याला त्या गरीब माणसाचा कळवाळ येतो, संकटात आहे, संकटात त्याला मदत केली तर तो भावी काळामध्ये इतराला कुणाला तर मदत करेल, आपल्याला कोणी तर मदत केली आणि म्हणून आपण सक्षम झालात. ती सक्षम झालेला जो व्यक्ती आहे तो काही काळाने स्वार्थी बनतो. एवढा स्वार्थी बनतो, एवढा स्वार्थी बनतो की उपकार करणाऱ्या माणसांच्या अंगावर काट्या कुराड्या सुद्धा घेऊन येतो आणि मग आपल्या उपकारदात्या माणसांना कायमच त्याचं नामो निशान कट करतो. अशा सुद्धा भावना त्या माणसाच्या मनामध्ये येतात. ही त्या माणसाच्या मनातला स्वार्थीपणा, मगरुरीपणा, घमेंड आणि आपल्याच गुरुला संपवण्याची जी मनात असणारी भावना असते, ती गद्दारीची भावना त्या माणसाच्या मनात निर्माण होते. अशा बऱ्याचशा प्रकरणं, मग ते लहान भावाला थोरल्या भावानं केलेली मदत असेल तर लहान भाऊ काही काळ गेल्यानंतर त्याच भावाच्या अंगावर काट्या कुराड्या घेऊन येतो. हे अशा प्रकारचे वाद या देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, घरामध्ये, दारामध्ये आणि गल्लीमध्ये होत असलेले आपल्याला दिसत आहेत. आणि खरं म्हटलं तर न्यायालयामध्ये भांडण कुणाचे? तर धाकल्या भावाचे आणि थोरल्या भावाचे, मुलाचे आणि वडिलाचे, मुलाचे आणि चुलत्याचे, मुलाचे आणि चुलत भावाचे. हेच भांडण शेतीचे असतील, जागेचे असतील, घराचे असतील, दाराचे असतील, इस्टेटचे असतील, हे सर्व भांडण न्यायालयामध्ये सर्वात जास्त आपल्याला आढळून येतात. असंच या देशामध्ये सातत्यानं चालू आहे आणि म्हणून आता उपकार कर्त्याला वाटायले की आपण उपकार कुणावर करावा, आपण कोणाला न्याय द्यावा, आपण कोणाला मदत करावी, असा प्रश्न आता उपकार करणाऱ्या, मदत करणाऱ्या माणसामध्ये निर्माण झाला. आणि मदत करणारे माणसं प्रश्न विचारतात स्वतःला की आपण जर मदत केली तर हा माणूस उपकाराची जाणीव ठेवेल का? आपल्याला गद्दार तर होणार नाही, भावी काळात आपल्यावरच काट्या घेऊन येणार नाही, भावी काळात आपल्यालाच खल्लास करण्याचा प्रयत्न करणार नाही. या सगळ्या गोष्टी आता संकटात साथ देणाऱ्या उपकारदात्यांच्या मनामध्ये हे प्रश्न उद्भवत आहेत. आणि म्हणून उपकार करणारा आणि मदत करणारा माणूस स्वतःला प्रश्न विचारून समोरच्या माणसाला मदत करायची की नाही, हा प्रश्न त्या व्यक्तीला सतावत आहे.
आणि म्हणून तरुणपणामध्ये आपल्याला साथ पाहिजे असे म्हणणारे कितीतरी माणसं आहेत. आणि एकदा साथ मिळाली, पैशानं त्याची अडचण चणचण संपली, की तो माणूस उपकार करणाऱ्या माणसांच्या पुढे हा माणूस घमेंडी मगरुरी आणि माजोरडा होतो. आणि ज्यानं उपकार केलाय त्याला ते संपवण्याचा प्रयत्न करतो. उदाहरण द्यायचं म्हटलं तर, एक व्यक्ती एका रस्त्याने जात होता आणि पिंजऱ्यात वाघ होता. 2-4 दिवस ते पिंजऱ्यातला वाघ भुकेने व्याकुळ झाला होता. आणि रस्त्यावरून जाताना एका व्यक्तीला तो म्हणतो, दादा मला सोड, मला आज जर सोडलं तर मी या उपकाराची जाणीव कधीही विसरणार नाही, या उपकाराची परतफेड मी करेन. विनंती करून हातापाया पडून त्या समोरच्या माणसाला मला पिंजऱ्यातून काढ अशी विनवणी करतो. समोरचा व्यक्ती दानशूर, दयाळू, प्रेमळ असतो. आणि तो माणूस म्हणतो, या मुख्या प्राण्याला जर आपण न्याय दिला तर निश्चित आपल्याला ईश्वर पुण्य दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तो माणूस त्या पिंजऱ्यातल्या वाघाला सोडवतो. आणि दोघं बोलत बोलत जातात. तू उपकार केला, तुझ्या उपकाराची परतफेड मी निश्चित करणार, मी तुला कधीच बेमान होणार नाही, असं बोलत बोलत जातात. वाघ बोलतो, मला सोडलंय, मी उपकाराची जाणीव ठेवणार, मरेपर्यंत तुम्हाला साथ देणार, असा तो म्हणतोय. आणि थोड्याच वेळात म्हणतो, काय करू दादा, 4 दिवस उपवासी आहे आणि मला भूक लय लागली, आणि आता तुमच्याशिवाय इथं मला कुणी दिसतही नाही, माझं भूक कशी भागेल. त्यावेळेस त्याला जाणीव होतं की ही मला खातो. त्यावेळेस तो म्हणतो, बाबा हे खरे, काहीही असो, पण माझी भूक सौम्य करण्यासाठी मला तुला खावं लागल, असं वाघ ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस तो व्यक्ती घामानं भिजून जातो आणि म्हणतो, आता माझं काय खरं नाही, ही वाघ मला खाल्ल्याशिवाय सोडत नाही. पुढंच एक कोल्हा बसलेला असतो टेकडीवर. आणि मग ते माणूस विचार करतो, त्या कोल्ह्याला विचारू की बाबा मी तुझ्यावर उपकार केलाय, हे खरं का खोटं, मग मी तुझ्यावर अन्याय केलाय का, हे सगळं आपण त्या कोल्ह्याला विचारू. म्हणून त्या कोल्ह्याकडे जातात. आणि कोल्ह म्हणतंय की तुमचं भांडण जे ते ज्या ठिकाणी घडलंय त्या ठिकाणी गेल्याशिवाय हे भांडण मिटत नाही, म्हणून तुम्ही लांबच थांबा, तुम्ही लांबून लांबून चला, नेमकं घटना कुठं घडले त्या ठिकाणी पंचनामा करूया. जी घटना घडली त्या ठिकाणी गेल्याशिवाय ही घटना आपल्याला कळणार नाही, म्हणून ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी जाऊया, असं ते कोल्ह म्हणतं. आणि मग त्या घटनेच्या ठिकाणी गेल्यानंतर ते वाघ म्हणतो, मी इथं होतो, आणि तो माणूस म्हणतो, मी या रस्त्याने होतो. त्यावेळेस ते कोल्ह म्हणतंय, अरे कुठं होताच ते करेक्ट सांग. अगोदर वाघाला म्हणतो, तो कुठं होताच, तर मी हिथं होतो. अरे हिथं होतो म्हणजे कुठं, तर या पिंजऱ्यात होतो. अरे होय बाबा, पिंजऱ्यात होतास, पण नेमकं कसा बसला होता, कुणकड तोंड होतं, कसा विनवणी करायला होता या व्यक्तीला, हे दाखव. मग ते वाघ त्या पिंजऱ्यात जातो. आणि पिंजऱ्यात गेल्या वेळेला म्हणतो, मी असा बसलो होतो, असा बसलो होतो, म्हणताच त्या पिंजऱ्याचं गेट, दरवाजा खाली पडतो. आणि तो वाघ त्या पिंजऱ्यात जसा आहे तसाच अडकतो. आणि मग कोल्ह म्हणतं, तू जसा बसला होताच तसाच बस. आणि त्या उपकार करत्या माणसाला म्हणतो की बाबा, उपकार करताना सुद्धा विचार करून कर, कारण या जगात, या देशात, या राज्यात, या गावात, या गल्लीत स्वतःचा मुलगा सुद्धा बापाला बेईमान होतो. अरे उपकार करत्या लोकांना बेमान होणाऱ्या अवलादीनो, हरामखोर गद्दारानो, विचार करा, ज्याने आपल्याला साथ दिली त्या माणसाला मरे तोपर्यंत कधीच विसरू नका. कारण विश्वास नावाचा शब्द नष्ट होईल, आणि तो विश्वास जर टिकवायचा असेल तर उपकार करणारा जो व्यक्ती आहे तोच देव, तोच वडील,
आणि तोच सर्व काही. कारण नातं गोत जवळचं हे सगळं विसरून जावा. जो माणूस तुमच्या संकटात साथ देतो, जो माणूस तुम्हाला रस्त्यावर चालण्यासाठी आधार देतो, जो माणूस तुम्हाला संकटात आर्थिक सामाजिक शैक्षणिक मजबूत करतो, तोच खरा तुमच्यावर प्रेम करणारा ईश्वर असतो, देव असतो, आई असतो, वडील असतो, गुरुजन असतो. म्हणून बेमानी करणाऱ्या गद्दारानो, विश्वास नावाचा शब्द जिवंत ठेवा, एवढीच आपल्याकडून अपेक्षा. धन्यवाद. मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आणि एक लक्षात ठेवा, जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, तुम्हाला मदत करतो, तुम्हाला संकटात साथ देतो, त्या माणसाला तुमच्या शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत विसरू नका. कारण विश्वास हा शब्द जिवंत ठेवा. विश्वास या शब्दाला कलंक लावू नका. कारण सत्य सत्य असतं. सत्य कधीच पराजित होत नसतं. उशीर होत असतो, पण सत्याचा विजय होत असतो. याच कमेंट बॉक्समध्ये हे विचार नोंद करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.